नमस्कार कन्या राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही दिवसाबद्दल असे काही संकेत समोर येत आहे जे काही लोकांसाठी विचार करण्यासारखे ठरू शकतात. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता? अशी व्यक्ती जिच्या समोर तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट सांगता, तुमची स्वप्ने, तुमच्या योजना, तुमच्या मनातील गुपित? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, कारण पुढील 30 जुलैपर्यंत काही कन्या राशीच्या व्यक्तींना नातेसंबंध, विश्वास किंवा निर्णयाच्या संबंधित काही महत्त्वाचे अनुभव येऊ शकतात. प्रत्येकासाठी हे घडेलच असे नाही, पण सावध राहणे फायद्याचे ठरू शकते. आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून थोडं अंतर ठेवायचं याच नावाने विचार कराल. पण सर्वात आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. गेल्या काही दिवसात तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे वागणं अचानक बदलल्यासारखे वाटतं का? फोन कमी येणे, मेसेजला उशीर उत्तर देणे, नजरेला नजर देणे, वारंवार कारण सांगणे किंवा तुमच्याच समोर तुमच्याबद्दल वेगळे बोलले जात असल्याची जाणीव. जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा योगायोग समजून दुर्लक्ष करू नका. निरीक्षण करा, विचारपूर्वक निर्णय घ्या. कन्या राशीचे लोक मनाने अत्यंत स्वच्छ असतात. स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतात, त्यांच्यासमोर प्रेम करतात, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण या चांगुलपणाचा काही लोक फायदा घेतात आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सर्वात मोठा धक्का बाहेरच्या व्यक्तीकडून नाही तर आपल्या माणसाकडून मिळतो. मंडळी, आजचा व्हिडिओ भीती निर्माण करण्यासाठी नाही तर सावध राहण्यासाठी आहे, कारण वेळ मिळालेला इशारा मोठे नुकसान टाळू शकतं. कधी कधी फक्त एक निर्णय, एक शब्द, एक चुकीचा विश्वास आणि आयुष्याची दिशा बदलते. आजच्या या दिवशी व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुढील 30 जुलैपर्यंत कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्या लोकांवर लगे विश्वास ठेवू नये, पैसा, नोकरी, व्यवसाय, कुटुंबात कोणत्या बाबत संयम बाळगावा आणि शेवट असा एक सोपा आध्यात्मिक उपाय जो मनाला स्थिर ठेवण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मध्ये सोडू नका, कारण शेवटच्या काही मिनिटात सांगितलेली माहिती अनेकांच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ, जय श्री गणेश असं तुमचा विश्वास देवावर असेल तर व्हिडिओ लाईक करा. सकारात्मक विचारांनी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. चला आता जाणून घेऊया पुढील 30 जुलैपर्यंत कन्या राशीसमोर कोणते संकेत दिसू शकतात आणि कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे हितावर ठरू शकते. मंडळी, आता आपण त्या संकेताबद्दल बोलणार आहोत जे काही कन्या राशीच्या व्यक्तींना या काळात जाणवू शकतात. हे भविष्य निश्चित आहे असे नाही, तर ज्योतिष परंपरेनुसार काही लोकांना विचारपूर्वक वागण्याचा सल्ला देणारे संकेत म्हणून पाहिले जातात. कन्या राशीचे स्वामी गुरु बुद्ध आहे. बुद्ध हा बुद्धिमत्ता, संवाद, व्यवहार आणि निर्णयक्षमतेचा कारण मानला जातो. जेव्हा बुद्धाच्या प्रभावात बदल जाणवतात तेव्हा सर्वात आधी परिणाम होतो आपल्या विचारांवर, आपल्या शब्दांवर आणि आपल्या नात्यावर. यामुळे ज्या व्यक्तीवर तुम्ही आजपर्यंत पूर्ण विश्वास ठेवला ती व्यक्ती अचानक वेगळ्या पद्धतीने वागते असे वाटू शकते. कदाचित तुमच्या प्रत्येक गोष्टीत उणीव वाटल्या तर तुम्ही निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जातील किंवा तुमच्या यशामुळे कोणाच्या मनात मत्सर निर्माण होऊ शकतो. याचा अर्थ प्रत्येकजण तुमच्या विरोधात आहे असं नाही, पण या काळात भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल. आता दुसरा महत्त्वाचा संकेत, पैशाचा व्यवहार. जर तुम्ही कोणाला रक्कम उधार देण्याचा विचार करत असाल तर एखादा नव्हे तर दोनदा विचार करा. कोणत्याही गोड बोलण्यावर लगे विश्वास ठेवू नका. कोणत्याही कागदपत्रावर पूर्ण वाचल्याशिवाय सही करू नका. लहानशी चूक मोठे नुकसान देऊ शकते. तिसरा संकेत, नोकरी आणि व्यवसाय. तुमच्या कामाचे श्रेय दुसरा कोणी घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावू शकतो, म्हणून वाद टाळा. पुराव्याशिवाय कोणावर आरोप करू नका आणि स्वतःचे काम शांतपणे करत राहा. संयम हाच काळातील सर्वात मोठा मित्र असेल. ज्याचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी नवीन भागीदारी करताना किंवा नवीन गुंतवणूक करताना सर्व अटी नीट तपासून घ्याव्यात. फक्त विश्वासावर नव्हे तर स्पष्ट व्यवहारात
भर द्या. आता बोलूया कुटुंबाबद्दल. घरात एखाद्या छोट्या कारणामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे दोन जवळच्या व्यक्तींमध्ये अंतर येऊ शकतं. म्हणून कोणत्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधा. अनेक गैरसमज फक्त शांत संभाषणामुळे दूर होतात. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू राग नसतो, तर घाईत घेतलेला निर्णय असतो. या काळात कोणी तुमच्या चिडवण्याचा प्रयत्न केला तर उत्तर देण्याआधी 10 सेकंद शांत राहा, कारण त्या 10 सेकंदामध्ये घेतलेला योग्य निर्णय मोठे संकट टाळू शकतो. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, तुमच्या मनात अचानक नकारात्मक विचार येऊ शकतात. माझ्याच बाबतीत असे का घडते, माझ्यावरच अन्याय का होतो, असे प्रश्न पडू शकतात. पण त्याच वेळी स्वतःवरचा विश्वास सोडू नका, कारण प्रत्येक कठीण काळ आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो. या संपूर्ण काळात 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, प्रत्येक गोष्टी तपासून मगच निर्णय घ्या. दुसरी, भावना नव्हे तर बुद्धीने वागा. तिसरी, देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर संयम ठेवा. पण या सर्वांमध्ये मोठा प्रश्न अजूनही बाकी आहे. जर विश्वासातील व्यक्ती वेगळी वागू लागली तर तिची ओळख कशी पटवायची, कोणते लक्षण आधी दिसतात आणि कोणत्या चुका टाळल्या तर मोठे नुकसान टाळता येऊ शकते. याच रहस्याचा उलगडा आपण पुढील भागात करणार आहोत. मंडळी, आता आपण त्या विषयाकडे येत आहोत ज्यामुळे अनेक कन्या राशीचे व्यक्ती चिंतेत पडू शकतात. या काळात तुम्हाला प्रत्येकावर संशय घ्यायची गरज नाही, पण काही गोष्टीकडे शांतपणे लक्ष देणं फायदेशीर ठरू शकतं. कन्या राशीची व्यक्ती मनाने अतिशय प्रामाणिक असतात. तुम्ही कोणावर विश्वास ठेवला आहे की त्याच्यासाठी पूर्णपणे उभे राहता. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी विचार करेल असं नसते. म्हणूनच पुढील काही दिवसात कोणते शब्द आणि कोणती कृती यामागे फार जाणवत असेल तर लगेच निष्कर्ष करण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घ्या. काही वेळा एखादी व्यक्ती तुमच्या प्रत्येक निर्णयावर सतत टीका करू लागते. याकडे दुर्लक्ष करणे तुमच्या चुका वारंवार दाखवते. अशा वेळी स्वतःला विचारही करा की ही व्यक्ती खरं माझे भले इच्छिते का? तिच्या मनात काही वेगळे चालले आहे का? प्रत्येक टीका वाईट हेतूने असं नाही, पण विवेकाने निरीक्षण करणे आवश्यक असतं. या काळात तुमच्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासमोर सांगणे टाळा. तुमच्या योजना, आर्थिक निर्णय किंवा नवीन संधी याबद्दल फक्त विश्वास लोकांशी चर्चा करा. अनेकदा नुकसान शत्रूमुळे होत नाही तर ती आपल्या माहिती चुकीच्या ठिकाणी पोहोचल्यामुळे होते. जर एखाद्या व्यक्तीने वागणे अचानक बदलले असेल तर रागाने प्रतिक्रिया देऊ नका. त्याऐवजी संवाद साधा. गैरसमज असू शकतो, तणाव असू शकतो किंवा परिस्थिती बदललेली असू शकते. स्पष्ट संवाद अनेक समस्या संपवतो. पुरावा नसताना कोणावर आरोप करणे मात्र टाळा. प्रेम संबंधामध्ये असलेल्या कन्या राशीच्या व्यक्तींनी संयम ठेवावा. छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. सोशल मीडियावरील एखादी गोष्ट किंवा दुसऱ्यांकडून ऐकलेली माहिती अत्यंत सत्य समजू नका. कधी समोर व्यक्तीशी शांतपणे बोला. विश्वास टिकवण्यासाठी संवाद सर्वात मोठा उपाय आहे. मंडळी, लक्षात ठेवा, सावध राहणे ही संशयी बनणे यात खूप मोठा फरक आहे. सावध राहणे म्हणजे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे. संशयी बनणे म्हणजे कोणताही पुरावा नसताना प्रत्येक आवश्यक ठेवणे. या काळात पहिला मार्ग निवडा. तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद तुमची बुद्धी, संयम आणि निरीक्षण शक्ती. हे घाईत घेतलेला निर्णय टाळा. कोणाच्याही गोड बोलण्याने प्रभावित होऊ नका आणि कोणाच्याही कठोर शब्दाने खचून जाऊ नका. वेळ प्रत्येक व्यक्तीचे खरे स्वरूप दाखवते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर एखादी संधी खूपच आकर्षित वाटत असेल, ज्यात कमी मेहनत मोठा फायदा मिळत असेल, त्यामध्ये विशेष काळजी घ्या. कोणतेही आर्थिक किंवा व्यावसायिक पाऊल उचलण्यापूर्वी सर्व माहिती तपासून विचारपूर्वक घेतलेला निर्णय पुढे लाभदायक ठरतो. मंडळी, प्रत्येक कठीण काळ आपल्याला काहीतरी शिकवून जातो. कधी योग्य लोकांची ओळख करून देतो तर कधी कोणावर किती विश्वास ठेवावा ही समजवायचा. त्यामुळे भीती बाळगू नका. शांत राहा, विवेकाने वागा आणि स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवा. आता प्रश्न असा आहे की काळात नोकरी, व्यवसाय, पैसा, करिअर नेमके कोणते बदल किंवा कोणती संधी दिसू शकते? कोणत्या निर्णयामुळे फायदा होऊ शकतो? कोणत्या चुका टाळणे योग्य ठरेल? याचा सविस्तर उलगडा आपण चौथ्या मध्ये पाहणार आहोत. मंडळी, आता आपण त्या क्षेत्रात बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाला आयुष्यात थेट संबंध असतो. पैसा, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंब. पुढील 30 जुलैपर्यंतचा काळ काही कन्या राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याचा असू शकतो. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे अधिक योग्य ठरेल.
सर्वप्रथम नोकरी करणाऱ्या विशेष बोलूया. जर तुम्ही एखादी नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल किंवा बढतीची अपेक्षा करत असाल तर तुमच्या कामात सातत्य ठेवा. तुमच्या मेहनतीची दखल उशिरा घेतली तर ते निराश होऊ नका. अनेक वेळा योग्य संधी थोड्या विलंबाने मिळेल. या काळात ऑफिसमधील राजकारण किंवा अफवापासून शक्य तितके दूर राहा. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमची शांतता आणि शिस्त तुमची खरी ताकद ठरेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन भागीदारी करताना सर्व अटी नीट वाचा. कोणत्याही मोठ्या गुंतवणूकीपूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. फक्त ओळखीवर किंवा गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण व्यवसाय नियोजन केल्यास पुढील काळात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतही संयम आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. जे अशक्य असेल त्याला प्राधान्य द्या. एखादी योजना खूपच फायदेशीर वाटत असेल आणि कमी वेळात मोठ्या नफ्याचे आश्वासन देत असेल तर त्याची माहिती नीट तपासून निर्णय घ्या. सावधगिरी अनेक अडचणी टाळू शकते. कुटुंबात काही छोट्या कारणामुळे मतभेद निर्माण होण्याची शक्यता असू शकते. अशा वेळी शांतपणे, एकाकीने आणि समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे अनावश्यक आहे. काही वेळा शांतता हीच सर्वोत्तम प्रतिक्रिया असते. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडू शकतो. प्रेम संबंधामध्ये असलेल्या कन्या राशीच्या व्यक्तींनी एकमेकावर विश्वास ठेवावा आणि गैरसमज वाढू देऊ नये. कोणत्याही अफवा, कोणत्या तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. नात्याचा पाया उभा असतो, संशयावर नाही. विद्यार्थी असेल तर हा काळ मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षितपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र वेळेचा आणि टाळायचा करण्याची सवय सोडावी लागेल. एकाग्रतेने केलेली मेहनत पुढे नक्की फळ देईल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या. मानसिक ताण वाढत असल्यास थोड्या वेळेसाठी शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी अधिक योग्य ठरतात. मंडळी, लक्षात ठेवा, या काळात भीती नाही तर जागरूकतेचा, संयम, प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणी सहज पार करू शकता. कोणतीही परिस्थिती कायमची नसते. कठीण काळानंतर चांगली संधीही येतात. आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या काळात मन शांत ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी कोणते सोपे आध्यात्मिक उपाय करता येतील, कोणती प्रार्थना, कोणता मंत्र आणि कोणती छोटी कृती तुम्हाला मानसिक बळ देऊ शकते, या सर्व गोष्टी आपण भाग 5 सविस्तर जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. जर गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात अस्तव्यस्त असेल, निर्णय घेताना संभ्रम वाटत असेल किंवा नातेसंबंधामध्ये तणाव जाणवत असेल तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्याही कठीण काळ कायमचा नसतो. संयम, योग्य विचार आणि सकारात्मक कृती यामुळे परिस्थिती बदलू शकते. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी या काळात सर्वात मोठा उपाय म्हणजे मन शांत ठेवणे. जेव्हा मन शांत असते तेव्हा योग्य आणि अयोग्य यातील फरक स्पष्टपणे दिसू लागते. त्यामुळे दिवसाची सुरुवात घाई गडबडीत न करता काही क्षण शांत बसा. आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा आणि मनात सकारात्मकता विचार ठेवा. जर तुमची श्रद्धा भगवान श्री गणेशावर असेल, दररोज मनापासून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा शक्य तितका वेळ जप करत असेल तर जप अनेकदा श्रद्धाळू लोक मान्य एकाग्र करण्यासाठी आणि नवीन कामाची सुरुवात करताना मंत्रजप हा श्रद्धेचा विषय आहे. तो मानसिक स्थिरता आणि सकारात्मकतेसाठी अनेकांना उपयुक्त वाटतो. त्यानंतर आपल्या आईवडिलांचा किंवा घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या शुभेच्छा आणि अनुभव अनेक वेळा योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. कठोर शब्द बोलण्यापेक्षा काही क्षण शांत राहणे अधिक फायदेशीर ठरते. या काळात शक्य असल्यास गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान म्हणजे फक्त पैसा नव्हे, एखाद्याला वेळ देणे, अन्न देणे, प्रोत्साहन देणे किंवा मदतीचा हात देणे तितकेच महत्त्वाचे असते. अशा कृतीमुळे आपल्या मेहनतीही सकारात्मकता वाढते. आणखीन एक गोष्ट, जर एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असेल, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा प्रत्येक वेळी तुमच्या मनात भीती निर्माण करत असेल तर अशा वातावरणापासून थोडे अंतर ठेवणे योग्य ठरेल. तुमची ऊर्जा जपणे तितके महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक आव्हान हे आपल्या आयुष्याची परीक्षा असते. ही परीक्षा आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी असते. आज जे अडथळे मोठे वाटत आहेत तेच उद्या तुमच्या यशाची कथा बनवू शकतात.
मंडळी, तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे आणि योग्य निर्णय घेण्याची ताकदही आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. कोणाच्याही बोलण्यामुळे स्वतःचे मूल्य कधी कमी समजू नका. तुमची खरी ओळख तुमचे कर्म, तुमची प्रामाणिकपणा आणि तुमचा संयम. पुढील काही दिवसात कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर घाई करू नका. सर्व माहिती तपासून विश्वासात व्यक्तीचा सल्ला द्या आणि मग पुढे जा. विचारपूर्वक घेतलेला निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरतात. आणि शेवट एखादी इच्छा सांगते. कोणतीही राशी भविष्य हे निश्चित भविष्य सांगत नाही. ते अनेकांसाठी प्रेरणा, चिंतन आणि सावधगिरीचे संकेत देणारे मार्गदर्शन असू शकते. त्यामुळे भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, सकारात्मक करा, आत्मविश्वासाने पुढे चला. आता शेवटच्या भागात आपण संपूर्ण भविष्याचा सारांश, प्रेम, शुभ रंग, शुभ अंक, शुभ दिवस आणि दमदार समारोप पाहणार आहोत, जो तुमच्या मनात नव्या आशेचा दिवा पेटवेल. मंडळी, या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीसाठी पुढील 30 जुलैपर्यंत दिसून शकणाऱ्या काही ज्योतिष संकेताबद्दल चर्चा केली. हे संकेत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तितकेच घडतील असे नाही. प्रत्येकाचे निर्णय, परिस्थिती आणि कृती यानुसार अनुभव वेगळे असू शकतात. त्यामुळे या माहितीचा उपयोग भीती निर्माण करण्यासाठी नव्हे तर अधिक जागरूक आणि सकारात्मक राहण्यासाठी करा. आता प्रेम जीवनाबद्दल बोलूया. जर तुम्ही अविवाहित असाल तर या काळात नवीन ओळखण्याची शक्यता आहे. ज्यांना वाटू शकते, मात्र कोणत्याही नात्यात सुरुवात घाईघाईत करू नका. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या, वेळ द्या, विश्वासाचा पाया मजबूत करा. आकर्षण आणि विश्वास यामध्ये फरक असतो हे लक्षात ठेवा. ज्याचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांना छोट्या छोट्या गैरसमजामुळे नाते खराब होऊ नये. मनात शंका ठेवण्यापेक्षा समोर बोलणे नेहमी चांगले आहे. एक प्रामाणिकपणा संवाद अनेक तणाव दूर करू शकतो. विवाहित व्यक्तींना जोडीदारांनी वेळ द्यावा, कामाचा ताण करावा आणि घरातील पैशापेक्षा मोठा असतो प्रेम, आदर, संवाद. हेच नात्यामध्ये खरे बळ आहे. करिअरच्या बाबतीत मेहनत सुरू ठेवा. तुमचे काम तुमच्यासाठी बोलले, उशिरा का होईना पण योग्य वेळी तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते. नवीन संधी असल्यास माहिती तपासून निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत बचतीवर भर द्या, अनावश्यक खर्च टाळा. लहान रक्कम वाचवण्याची सवय भविष्यात मोठा आधार ठरू शकतो. गुंतवणूक करताना विश्वासाची माहिती देणे, तज्ञांचा सल्ला द्या. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. नियमित झोप, संतुलित आहार आणि हलका व्यायाम तुमची ऊर्जा वाढवू शकतो. मन प्रसन्न ठेवण्यासाठी रोज काही वेळ ध्यान, प्रार्थना किंवा शांत बसण्याचा प्रयत्न करा. कन्या राशीसाठी या काळातील शुभ रंग हिरवा आणि फिकट पिवळा. हे रंग अनेकांना सकारात्मक आणि पणाची भावना देतात. शुभ अंक 5 आणि 6. शुभ वार बुधवार आणि शुक्रवार. जर या दिवशी तुम्ही एखाद्या महत्त्वाची कामाची सुरुवात करत असाल तर योग्य नियोजन करून सुरुवातीचे करणे अधिक उपयुक्त ठरू शकते. मंडळी, आयुष्यात प्रत्येक वादळ एक दिवस शांत होते. अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आली तरी स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. तुमचा संयम, तुमची मेहनत आणि तुमचा प्रामाणिकपणा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. मंडळी, जर तुम्ही असे वाटत असे, मनात अस्तव्यस्त वाटत आहे, निर्णय घेताना गोंधळ होत आहे किंवा नात्यामध्ये तणाव जाणवत आहे तर घाबरू नका. श्रद्धेनुसार काही साधे उपाय मन शांत ठेवण्यासाठी आणि सकारात्मकतेने वागण्यास मदत करू शकतात. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर भगवान श्री गणेशचे मनापासून दर्शन घ्या. ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा 108 वेळा शक्य तितका जप करा आणि श्रद्धाळूने मते. यामुळे मन स्थिर राहण्यास मदत होते. बुधवारच्या दिवशी शक्य असल्यास हिरवा मुगाचे दान करा किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दान हे श्रद्धा आणि आपल्या क्षमतेनुसार करावे. घरात बाहेर पडताना आई वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या शुभेच्छा आणि अनुभव योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. या काळात कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहार, कागदपत्रावर स्वाक्षरी किंवा नवीन भागीदारी करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा. भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घ्या. दररोज संध्याकाळी तुळशी पुढे किंवा देवा घरात तुपाचा किंवा तिळाचा एक दिवा लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्य द्या. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणे. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आणि स्वतःची वैयक्तिक माहिती प्रत्येकासमोर उघड करणे. लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धेचा भाग आहे. हे तुमचं भविष्य घडवणारी माहिती. सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमची मेहनत, संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार. तर मंडळी,
या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीसाठी पुढील 30 जुलैचे काही ज्योतिष संकेत, सावधगिरीचे मुद्दे आणि सकारात्मक उपाय जाणून घेतले. ही माहिती श्रद्धा आणि ज्योतिष परंपरेवर आधारित मार्गदर्शन म्हणून पाहावी. योग्य निर्णय, मेहनत, विवेकी यांचे आयुष्य घडवण्यात सर्वात महत्त्वाचे असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळ कोणाचीही कायम सारखी राहत नाही. आज अडचणी असतील तर उद्या यशही तुमच्या दारात उभे असेल. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास कधीही गमावू नका, कारण उशीर करू शकतो देव, अन्याय कधी करू शकत नाही. तुमचे जे योग्य आहे ते योग्य मिळेल, नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की जय श्री गणेश, श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला उपयोगी पडू शकेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच राशी भविष्याच्या सविस्तर आणि दर्जेदार व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. आणि नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. मी पुन्हा भेटेल एक नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. जय श्री गणेश, जय माता लक्ष्मी. धन्यवाद मंडळी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. पुन्हा एकदा नवीन अशा अचूक राशी भविष्याला भेट देऊ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.